गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे काल फेल झालेलं आहे. ऑलमोस्ट 1 ते 1.5% आसपास त्यांचे तीनही इंडेक्सेस रेडमध्ये क्लोज आहेत आणि त्यांचे फ्युचर्सही सध्या जर आपण पाहिले तर तेही रेडमध्येच ट्रेड करत आहेत. तर मग असं होण्यामागचं कारण काय? तर बेसिकली त्याच्यामागे दोन रिझन्स आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं रिझन म्हणजे आपण डे बिफोर येस्टरडे म्हणजे कालच्या आधीचा एक दिवस जर पाहिला तर US मार्केट हे ग्रीनमध्ये होतं. त्याच्यामागे रिझन काय होतं? तर जे काही USचे सेंट्रल बँक आहे तर त्यांचे बॉन्ड्स ते स्वतःच परचेस करणार आहेत. त्यामुळे बॉन्ड यील्ड जे आहे तर ते फॉल झालं होतं आणि त्याच्या अगेन्स्ट स्टॉक मार्केट इन्क्रीज झालं होतं. परंतु जर आपण काल पाहिलं तर ती पूर्णपणे रॅली जी आहे ती फिझल आउट झालेली आहे आणि बॉन्ड यील्ड पुन्हा स्पाइकअप झालेला आहे. म्हणजेच काय की बॉन्ड यील्ड कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी जो काही मेजर किंवा जे काही पाऊल त्या सेंट्रल बँकेनं उचललं होतं USच्या तर ते काही पुरेसं आहे हे आपल्याला दिसून येत नाही. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर US मार्केट फेल झालेलं आहे. त्यानंतर अगेन जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर ते मोस्टली US मार्केटलाच फॉलो करतात. त्यामुळे तेही मोस्टली रेडमध्येच क्लोज आहेत किंवा काही सध्या जे ट्रेड करत आहेत तेही रेडमध्येच ट्रेड करत आहेत. तर आता बॉन्ड यील्ड कमी झाल्यामुळे काल आपल्या मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी रॅली आपल्याला पाहायला मिळाली. 7 दिवस कंटिन्यू मार्केट पडत होतं आणि त्यानंतर आधीच्या दिवसाचा जो हाय आहे तर तो क्रॉस करता येत नव्हता, परंतु काल ते झालेलं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये एक शांतता आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकते आणि सध्या शॉर्ट टर्मसाठी जर पाहायचं झालं तर मार्केट फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस अशा पद्धतीनं राहण्याची हायली पॉसिबिलिटी आहे. तर आपण स्ट्रेट ऑफ हॉर्मोजमध्ये जर आलो तर स्ट्रेट ऑफ हॉर्मोजमध्ये जे सेकंड रिझन आपल्याला US मार्केट फेल होण्याचं सापडतं ते म्हणजे ट्रम्पनं केलेले जे काही ट्विट्स आहेत ते. ट्रम्पचं म्हणणं काय आहे की आम्ही इराणवरती आणि इराणशी ट्रेड करणाऱ्या जे काही कंट्रीज आहेत त्यांच्यावरती इकॉनॉमिक सँक्शन लावण्याची तयारी करत आहोत. खूप सिव्हिअर. आता मोस्टली जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की जे आता सध्या म्हणजे ऑलरेडी त्यांच्यावरती सँक्शन असल्यामुळे ते US डॉलरमध्ये ट्रेड करू शकत नाहीत. मग ते कशात ट्रेड करतायत तर ते बिटकॉईनमध्ये ट्रेड करतायत. मग ते बिटकॉईन सीज केले जाऊ शकतात अमेरिकेकडनं आणि ती गोष्ट खूपच हॅर्मफुल आहे इराणसाठी. त्यामुळे पाहावं लागेल की याच्यावरती काही तोडगा निघतो का की याच्यावरनं युद्ध थांबवण्यात येतं किंवा अजून काय घडतंय ते पाहावं लागेल. परंतु सध्या जर लाईव्ह कंडिशन पाहिली तर कुठल्याही प्रकारचं युद्ध थांबण्याची पॉसिबिलिटी दिसत नाही आहे. जे काही सध्या चालू आहे ते चालूच आहे. आता आपण आपल्या मार्केटमध्ये जर आलो तर काल FIs आणि DIचा डेटा जर आपण पाहिला तर FIs साधारण 500 कोटींचं सेलिंग करून थांबलेत. तर त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 3,500 कोटींचं बाईंग केल्याचं पाहायला मिळतं. आता जगातला मूड माहोल जरी समजा खराब असला तरी गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 30 ते 40 पॉईंट गॅपअप ओपन होईल. तर आता हा गॅपअप सस्टेन करून मार्केट आपण काय म्हणू शकतो त्याला की कंटिन्यू करणार का ते पाहावं लागेल. कारण ग्लोबल मोमेंटम जर आपण पाहिला तर खूप खराब आहे. त्यामुळे ज्या रिझनमुळे काल मार्केटवर आलं होतं ते रिझन म्हणजे जे काही बॉन्ड यील्ड आहे तर ते खाली गेलं होतं. परंतु काल रात्री बॉन्ड यील्ड पुन्हा स्पाइक झालेला आहे आणि त्यामुळे जे क्रूड ऑइल आहे तर ते ऑलमोस्ट $93च्या आसपास गेलेलं आहे. त्यामुळे त्या हिशोबाने जर पाहिले इंटरनॅशनल मूड माहोलच्या प्रमाणे तर स्टॉक मार्केट आज फेल व्हायला पाहिजे, रेडमध्ये क्लोज व्हायला पाहिजे. तर मग आता पाहावं लागेल की नक्की काय घडतंय मार्केटमध्ये. आणि जर आपण पाहिलं तर बऱ्याचदा मार्केट वर जाण्याला किंवा खाली जाण्याला प्रत्येक दिवशी काही स्पेसिफिक रिझन असलंच पाहिजे असं काही नाही. जसं आपण पाहिलं की 7 दिवस मार्केट सलग पडत होतं, परंतु 7ही दिवस ऑलमोस्ट 25 ते 30,000 कोटीच्या आसपास फॉरेन इन्स्टिट्यूशन्सनं पैसे पंप केले होते आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं मिळून आणि तरीही मार्केट पडत होतं. आणि जर आपण पाहिलं तर काल मार्केट वर गेलं आहे, परंतु FIs थोडेसे सेलिंग करून थांबलेत. म्हणजेच काय की दरवेळी काहीतरी रिझन असलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. त्यामुळे मार्केटला समजा इथे रेस्ट घ्यायची असेल आणि जर समजा इथनं वरती जायचं असेल तर कालचा जो लो आहे तर तो खूप जास्त इम्पॉर्टंट ठरणार आहे. कारण आधीच्या दिवसाचा हाय क्रॉस झालेला आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की जरी समजा ग्लोबल मार्केट्स पडले तरी आपल्या मार्केटनं तग धरणं खूप जास्त गरजेचं आहे. तर जेव्हा US मार्केट पुन्हा एकदा वरती येतील तेव्हा आपल्या मार्केटला एक सपोर्ट मिळेल ग्लोबली.
तर मग आता पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये काय घडते ते. परंतु जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर 24,000 डाऊन साईडला, अप साईडला 24,500 या दोन्ही ठिकाणी खूप जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे. म्हणजेच काय, मोस्टली मार्केट त्या झोनमध्ये राहण्याची हायली पॉसिबिलिटी आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.